निवडणुकीचा शेवटचा टप्पा म्हणजे मतदान आज पार पडलं। रेणापूर नगरपंचायतचं हे मतदान होतं आणि रेणापूर नगरपंचायतकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं। एक महत्त्वाची निवडणूक या रेणापूर नगरपंचायतची समजली जाते। आज रेणापूर नगरपंचायतमध्ये मतदानाची प्रक्रिया ही पूर्णपणे पार पडली। आता मतदान केंद्र हे स्थिर होत आहेत। त्या अनुषंगानं मी इथलं अपडेट घेण्यासाठी आलेलो आहे। नेहरू नगर तांडा इथं प्रभाग क्रमांक 17 मधलं मतदान इथं असतं आणि एकंदरीत मतदानाचा उच्चांक सुद्धा चांगला आहे। मतदान सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। माझ्यासोबत काही मतदार बंधू भगिनी आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे। नेमकं मतदान कशा पद्धतीनं पार पडलं आणि मतदानामध्ये एकंदरीत आपल्याला काय अपेक्षा आणि काय वाटतं हे विचारणार आहे। काय सांगाल, मतदान एकंदरीत सुरळीत पार पडलं का? मतदान एकंदरीत सुरुवातीला सगळं स्वच्छ झालं। बरं, काही अडचणी आल्या का मतदानामध्ये? मतदानामध्ये काही अडचणी नाही आल्या। काही उमेदवारांनी आले ते बी आम्ही सॉल्व केल्या। बरं, काय अडचणी आल्या? अडचणी म्हणजे ही तुझं ही माझं व्यक्ती येऊन इथं मतदान केलं। काय सांगाल? बाहेरचं व्यक्ती आला, त्याचा घर नाही, त्याचं माय नाही, बाप नाही। शिंदाळावाडीचं एक व्यक्ती येऊन इथं मतदान करू लागला। सकाळपासून आम्ही त्याला अडवला, शेवटला भांडणं झाले, 5 पोलिसाच्या गाड्या आले। शिंदावाडीचा व्यक्ती आला आणि त्याने मंडळी अपडेट घेण्यासाठी आलो, परंतु इथं महत्वपूर्ण माहिती मिळते की या मतदान केंद्रावर प्रभाग क्रमांक 17चं नेहरू नगर तांडा, माझ्या पाठीमागे बोर्ड पाहू शकता। या नेहरू नगर तांड्यामध्ये शिंदावाडीचा एक व्यक्ती आला, अनोळखी व्यक्ती, आणि त्यांनी बोगस मतदान केलं असा या मतदारांचा आरोप आहे। काय सांगाल ताई, कशा पद्धतीनं मग हे मतदान पार पडलं आणि त्या व्यक्तीचं काय झालं पुढं? ते इथलं एक उमेदवार 5 वर्षाखाली निवडून आलेला, त्यानं डुप्लिकेट बाहेरचे मतदानाचे ओळखपत्र आणलेले, तिच्यावर ती इथं यादीला बी नाव आहे, ओळखपत्र बी आहे, म्हणून मतदान इथं करायला लावलं। तर सकाळपासून भांडण त्याच्या त्या मतदाराला तिथल्या बूथ प्रमुखांनी किंवा तिथल्या पोलीस यंत्रणेने आतमध्ये येऊ दिलं का? येऊ देईना गेलते, येऊ देईना गेलते। सकाळपासून अडवलेले, तरी आता शेवटला टाकायला लावले। एवढ्या 25 पोलीस होते आणि ती बूथ प्रमुख त्यांनी मतदान केलंय का? बोगस मतदान केलं सर, केलंय का? हो केलंय। किती मतदान केल्याच्या आपल्याला संशय आहे? 5-6 मतदान टाकले तसे, 5 ते 6 मतदान बोगस केलेत, आपल्याला संशय आहे? हो संशय नाही, आम्ही बघितलो समोर। बर, हो आतमध्ये बूथ प्रमुखांनी कसं काय येऊ दिलं त्यांना? ती इथं आहे ना त्यांचे आधार कार्ड यादीमध्ये नाव आहे, आधार कार्ड काढलेले आहे डुप्लिकेट। ती व्यक्ती इथं नाही, त्याचं घर नाही, दार नाही, त्याचे माय नाही, बाप नाही, कुणी नाही। घरच्या कुटुंबाचं मतदान त्यांनी केलंय असं सांगायचं का आपल्याला? कुटुंबाचं नाही, एकच व्यक्ती, हो एकटाच व्यक्ती आहे। त्यांनी किती मतदान केले? आपण म्हणताय की 6 एकच केलं त्याचंच, त्याचंच. पण त्यानं इथलं नाही, बर, इथलं नाही त्यानं, तो व्यक्ती इथला नाही, परंतु त्याच्यात शिंगाळाचं आहे ते. शिंदाळ्याचं आहे। त्या व्यक्तीचं नाव इथं आहे का मतदान यादीमध्ये? आहे मध्ये इथं। बर, इथल्या मतदार यादीमध्ये नाव असल्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार आहे ना? 2 जागी आहेत, शिंदोळ्याला बी आहे, शिंदाळावाडीला बी आहे त्याचं नाव। आपल्याला या जरा थोडं 2 मिनिट या। बरं, आपल्याला तुम्हाला खात्री आहे का शिंदावाडीला त्याचं मतदान आहे? खात्री आहे का? हा, खात्री आहे। काय नाव आहे त्या व्यक्तीचं? काय अंदाजे नाव माहिती आहे? नाव काय आहे की माहित नाही। बर, त्याच्या बापाचं नाव अशोक चव्हाण आहे, अशोक चव्हाण। त्याचा मुलगा आहे ती। बर, अशोक चव्हाण नामक व्यक्तीचा मुलगा जो शिंदाळवाडीचा आहे, परंतु तो इथं येऊन मतदान करतो। अशा व्यक्तीचं 2 ठिकाणी मतदान आहे। मंडळी, खरं पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार किंवा निवडणूक आयोगाच्या शिस्ती व नियमानुसार 2 ठिकाणी मतदान करता येत नाही। कुठल्याही एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावावा लागतो, परंतु 2 ठिकाणी जर मतदान बजावत असतील तर हे मात्र कायद्याचं उल्लंघन आहे। आणि हे कायद्याचं उल्लंघन जर होत असेल तर खरंच ही निवडणूक स्वच्छ पद्धतीनं पार पडले का यावरही संशय व्यक्त होतोय। एकंदरीत आपल्याला काय वाटतंय की कोणत्या पक्षाकडे बहुमत जाईल वाटतंय? आपल्याला कोण येईल वाटतं? कोण सांगताय सर आता? बरं, काय वाटतं एकंदरीत? आता तुम्ही मतदार आहेत, काय वाटतं? कोण येत आहे अंधारामध्ये काही कळत नाही आपल्याला। बर, हा, तिघापैकी एक कोणचं बी येईल। बर, हा, ठीक। तिघापैकी एक म्हणजे कोणते 3 आहेत? एक राष्ट्रवादी आहे, एक बीजेपीचा आहे आणि एक शिवसेनाचा आहे। काँग्रेसचं काहीच नाही का इथं? काँग्रेसचा हा एक टाकले असतील 5-50। म्हणजे मित्रांनो, एकंदरीत काँग्रेसचा इथं गड नाही असंही म्हणलं जातं, परंतु बघूयात उद्याच्याला मतमोजणी आहे। उद्या मतमोजणी झाल्यानंतर नेमकं लक्षात येईल की आपल्याला भाजपचं सीट लागेल का शिवसेनेचं लागेल की राष्ट्रवादीचं लागेल। परंतु हा जो जन्माला येणारा राजा आहे तो राजा आता सध्या तरी पेटीमध्ये कैद आहे। जेव्हा ह्या पेट्या उघडली जातील तेव्हाच हा
जो रेणापूर नगरपंचायतचा राजा आहे तो जन्माला येणार आहे असंही आपल्याला खात्रीलायक म्हणावं लागेल. कॅमेरामन अजय कांबेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, रेणापूर तांडा, रेणापूर.